तोपर्यंत खेळ संपला गेला नाहीये. 4 चेंडूंचा सामना केला, 4 चेंडूमध्ये 3 चौकार, महत्त्वपूर्ण चौकारची खेळी खेळून 16 धावांची खेळी करून 12 धावांची खेळी केली 4 चेंडूमध्ये आणि आपल्या संघाला विजय मिळवण्यास भार पाडला. एक महत्त्वपूर्ण खेळी पाहायला मिळाली. नक्कीच आजचा दिवस कोण विसरू शकेल. 3 एप्रिल 1680 स्वराज्य पोरकले झाले, इतिहासातील काला दिवस. महाराष्ट्र मुलुक पोरका झाला, छत्रपती शिवाजी महाराजा नावाचा वादळ शांत झाला होता. आजच्या दिवशी महाराष्ट्र इतिहासातील काला दिवस म्हणून जाणला जातोय 3 एप्रिल 1680. बोलूया सामन्याकडे. पहिला चेंडू अतिरिक्त लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणे पंच बोलतील आपल्यापर्यंत वाईटचा इशारा पंचांचा. धाव फलकाला श्री गणेश होतोय पहिल्या चेंडूवर. यावेळी ऑन साईडला चेंडू हाताळला गेला होता, ऑन साईडला खेळून काढला डिक्लेअर झोन मध्ये, एकदा पूर्ण होईल. नक्कीच अनिकेत येतोय आता स्ट्राईक एंडवर. अजयने पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला डिक्लेअर झोन मध्ये. अनिकेत आता स्ट्राईक एंडवर गोलंदाजी मार्कवर सुयोग सज्ज. यावेळी कट केलेला चेंडू, चेंडू निघून जायला कव्हरच्या गॅप मधून येईल. सामन्यातला पहिला चौकार अनिकेतच्या बॅट मधून चांगल्या रीतीने खेळला फटका. क्षेत्रक्षणाला काही समजलं नाही, चांगल्या रीतीने गॅप मधून खेळून काढला फटका, बीट करून निघून जाईल चौकारासाठी. नक्कीच यावेळी हलक्याने खेळून काढे चेंडू ऑन साईडच्या रिजनला क्षेत्रक्षा पोहोचेला, चांगली फेकी म्हणावी लागेल. थोडासा फंबल पाहायला मिळालं. गोलंदाजाचं बॉल कलेक्ट करताना गॅदर करता आला नाहीये. एक धावने समाधान मानावं लागेल. धाव फलक जाऊन पोहोचेला 3 चेंडू नंतर 7 धावेवर. यावेळी कट केल्याचा प्रयत्न कव्हरच्या रिजनला चेंडून जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. धाव फलकात वाढ होते, धाव फलक जाऊन पोहोचते 8 धावा. जर पाहिलं गेलं अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपतोय. अजूनपर्यंत 4 चेंडूंच्या खेळामध्ये जर पाहिलं तर एक बाउंड्री सुद्धा लागली गेली अनिकेतच्या बॅटीतून. आता अनिकेत स्ट्राईक एंडवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झोकून दिला, अडवला गेला चेंडू. निर्धाव चेंडू सांगता होत आहे, कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अनिकेत यांचा, परंतु निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. नक्कीच थोडा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, लेट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईड रिजनला चांगली फेकी, चांगला गॅदर केला गेला चेंडूला. षटक संपतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावावर. बिना गडी बाद. थँक्यू डीजे. षटक संपतोय. 9 धावा धाव फलकावर लागले गेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम म्हणजे साई श्रद्धा 11 संघाची. ज्या प्रकारची सुरुवात झाली, 9 धावा धाव फलकावर केल्या गेल्या आहेत आणि एक गडी सुद्धा नाही गमावला. परंतु इकडे थोडीशी चूक होतोय. सिंगल घेण्याच्या नादामध्ये थोडीशी कॉलिंग चुकी झाली दोन्ही फलंदाजांमध्ये. थँक्यू डीजे. नक्की थोडंसं कॉलिंग मिस टायमिंग झाली दोन्ही फलंदाजांमध्ये. कॉलिंगच्या चालता एक धाव घेण्याचा प्रयत्न तर होता, परंतु चांगली फेकी केली यष्टीरक्षकाने आणि विकेटचं पतन. सचिन गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक मार्गस्थ. 9 धावा धाव फलकावर लागले गेले. चांगली सुरुवात तर झाली होती साई श्रद्धा विरार संघाची, परंतु रनाच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला आहे आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो फलंदाज 3 नंबरचा करण येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी नोचा इशारा येतोय पंचांकडे आणि चेंडू जाईल गॅप मधून निघून येतोय चौकार. नक्कीच एक वेळी असं वाटलं होतं रनआउट जेव्हा झाले तेव्हा असं वाटलं थोडंसं लगाम लावण्याचा प्रयत्न असेल धाव फलकावर, परंतु इकडे अतिरिक्त धाव प्लस 4 धावा, टोटल 5 धावा ऍड होतील धाव फलकामध्ये आणि फ्रीटचा सुद्धा इशारा येईल पंचांकडून. धाव फलक जाऊन पोहोचेल 14 धावेवर. पुन्हा एकदा लेट खेळण्याचा प्रयत्न होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजयचा, परंतु टायमिंग प्रॉपर झाल्या ना करणे निर्धाव चेंडूचे सांगता होईल. नक्कीच फ्रीट चेंडू होता, चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. पुन्हा एकदा हलक्यात टाकलेला चेंडू, चेंडू क्षेत्ररक्षक अडवेल, एकदा पूर्ण होईल. डायरेक्ट हिट
लागला गेला होता स्टंपला, परंतु एक धावने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 धाब्यावर. 1.3 षटकाचा खेळ संपतोय. गोलंदाजी मार्कवर आहे सचिन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आत गरम पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला फटका ऑन साईडला, चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल. ऑन साईडला खेळून काढा फटका हलक्या हाताने. नक्कीच यावेळी पुन्हा एकदा त्याच रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची दात मागितली जाते पंचांकडे. बॅट जी होती ती ड्रॅग न झाल्या कारणे रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. एक प्रॉमिसिंग सुरुवात तर झाली होती, परंतु त्यानंतर एका षटकामध्ये 2 बॅक टू बॅक रनआउटच्या स्वरूपात धक्के लागले गेले आणि थोडंसं जे मोमेंटम आहे ते आता थोडं श्री साई श्रद्धा 11 कडे शिफ्ट झाला आहे. श्री साई 11 संघाकडे थोडंसं शिफ्ट झालं आहे ते मोमेंटम. धावफलक पाहिलं तर 16 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला मार्गस्थ. यावेळी हलक्या त्यानं खेळून काढलेला फटका पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक येईल अडविल, एक धाव पूर्ण होईल. षटक संपताय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा लागल्या गेल्या धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यात. तोपर्यंत संधी देऊ एक डीजेला. One more remix. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए. थँक्यू डीजे. चला फलंदाजांनी मैदानाच्या आत या. नक्कीच तिसरा षटक मार्गस्थ आणि पॉवर प्लेचा षटक असेल. पंचांचा निर्णय येतोय पॉवर प्लेचा षटक असेल. जय होते पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. तिसरं षटक मार्गस्थ. धावफलकावर जर नजर पाहिली तर 17 धावा 2 गडीच्या मोबदल्यात लागल्या गेल्या आहेत आणि दोन्ही रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसराला परतल्या आहेत. नक्कीच करण स्ट्राईक एंडवर येतोय. कुठेतरी जबाबदारी असेल मोठा टोटल उभा करण्याची, कारण की मागच्या सामन्यामध्ये पाहिला आपण 45 धावा चेस होताना. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. थोडंसं अतिरिक्त धाव गोला करण्याचा प्रयत्न असेल साई श्रद्धा विरार संघाचा. यावेळी पहिला चेंडू चुकी होते गोलंदाजाची. पॉवर प्लेचं षटक होतंय. थोडंसं नर्वसनेस दिसून आलं होतं चेहऱ्यावरती. नोचा इशाराला पंचांकडून मोठा फटका घालण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण तैनात होते. चांगला अडवला गेला चेंडूला. एक्स्ट्राच्या नोच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावेवर. यावेळी हलक्यातून खेळून काढायचा प्रयत्न होता. फ्रीडचा चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होतंय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. फ्रीडचा चेंडू होता. हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू वडवला गेला. निर्धाव चेंडू येतोय. यावेळी लो फुल्टो चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चेंडू वडवला जातोय. लो फुल्टो प्रकारचा चेंडू होता. नक्कीच पुन्हा एकदा लो फुल्टो प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिट. तिसरा गडी गारद होतोय रनआउटच्या स्वरूपात. वेलकम डीजे. शुभा शुभा शुभा. थँक्यू डीजे. तिसरा धक्का लागतोय रनआउटच्या स्वरूपात. कुठेतरी मोमेंटम आहे ते आता श्री साई 11 संघाच्या कडे थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं आहे, कारण की चांगली सुरुवात झाली होती, प्रॉमिसिंग सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात गडी गारत होतोय. यावेळी खेळून काढे फटका ऑन साईडच्या रिजनला. 3 धावा वाचवल्या गेल्या आहेत का आपल्या संघाने आणि 3 धावा वाचल्या गेल्या. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अडवला गेला चेंडू. एक धाव समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावेवर. पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ. 2 चेंडू येणारे बाकी या षटकातले.
पुन्हा एकदा लो फुल्ड चेंडू होता कव्हरच्या रिजनला खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा एक धावाने समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकाचा. तिसरा षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे आणि अजून या षटकामध्ये एकही चौकार नाही गमावला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 चेंडूंचा खेळ फेकून झाला या षटकामध्ये आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावांचा षटक संपतंय. 21 धावा फलकावर लागल्या गेल्या 3 षटका समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपतो. 21 धावा फलकावर लागल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतरचा स्कोर जर पाहिला होता तर तो 17 धावा होता. चांगल्या रीतीने पॉवर प्लेचं षटक हाताला गेलं. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि गडी गारद सुद्धा झाला होता रनआउटच्या स्वरूपात. 3 षटकं संपतायत. 21 धावा फलकावर 3 गडीच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ. रोहित येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच जबाबदारी असेल प्रल्हाद आणि शैलेश वरती एक फायटिंग टोटल करण्याची. मोठी टोटल कुठेतरी मनात असेल. यावेळी सरळ राऊंड ग्राउंड केलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली फेकी गॅदर करता आला नाही गोलंदाजाला चेंडू, परंतु एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळालं. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि ज्या वेळेला चांगली फिल्डिंग होत आहे त्या वेळेला चांगली गोलंदाजी पण होत आहे. कारण की एखाद्या गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर मग ते उत्तम होते आपल्या संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. ते क्षेत्ररक्षण जे पाहत आहोत आपण, जे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते श्री साई संघाकडून अजूनपर्यंत तर चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारची फिल्डिंग होते मैदानाच्या आजूबाजूला, ज्या प्रकारची फील्ड प्रिसेट जर पाहिली तर 4 क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर ऑन साईडला 4 ऑफ साईड. शेवटचा चेंडू नक्कीच ऑफ साईडला खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला बॅकअप पाहायला मिळाला तिकडे मिड ऑफच्या रिजनला. एक धावणे समाधान म्हणावं लागेल. षटक संपताही 5 धावांचं षटक संपलं गेलं. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 5 लागली गेली आहे विदाउट एनी लॉस. माझ्या बाया भूकल्यान ग साजनी माझ्या बाया भूकल्यान गो साजनी माझ्या बाया भूकल्यान साजनी माझ्या बाया भूकल्यान गो साजनी माझ्या बाया भूकल्यान गो स्वयंपाक कर तू डाला. थँक्यू डीजे. निश्चित आपण पाहतो 32 धावांचा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये पाहतो. पहिल्या षटकामध्ये 5 आल्यात. त्यानंतर गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज रेडी झालाय करण. फुल टॉस चेंडू सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु स्वतःच्या फॉलोमध्ये करणचं खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडलाय. निर्धाव चेंडू अजून एक आलेला आहे. चला बॅटर सुनील. त्यानंतर आपण पाहतोय रोहित ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आखो टप्प्यात चेंडू नोचा इशारा पंचांकडनं झालाय. नोच वरती एक धाव प्लस याडीने केली जाते. म्युझिक म्हणजे आपण हा चेंडू पर फ्रीडचा चेंडू असेल. नक्कीच नो पडलाय आणि एक मेजवानी. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण घडलाय. एकच धाव घेतली जाईल. 32 धावांचा पाठलाग. पहिला सामना आपण पाहिला स्वस्तिक आणि साई चैतन्यमध्ये. 44 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. यशस्वीरित्या तो चेस केला स्वस्तिक टीमने. जबरदस्त फलंदाजी आपण मंगेशची पाहिली. सुरुवात केली होती जीतने. त्यानंतर त्याला साथ लाभली होती तेजसची आणि त्यानंतर आपण पाहिलं एंड करत असताना एक चांगला एंड या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला स्वस्तिक संघाकडनं मंगेशच्या मार्फत. आणि तो 44 धावांचा लक्ष यशस्वीरित्या पार केला गेला. दरम्यान आता मात्र 32 धावांचं लक्ष आहे. 32 धावांचं लक्ष पार करत असताना आतापर्यंत आपण परिस्थिती बघितली ना, फलकावरती आहेत 8-9 धावा. बोरीला बोर पिकलाय बोरला बघून मॅच बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरला बघून मॅच बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरला बघून या जबरदस्त चेंडू पडला आणि एक तेज तरार चेंडू आपण पाहिले. यष्टींचा वेध घेतला चेंडूने त्रिफळीच्या स्वरूपात. पहिला गडी या ठिकाणी गारत होताना आपल्याला पाहायला मिळाला. रोहितला पण बाद होताना आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती येतोय पासवान आणि
पासवान आपल्या संघाला पास करेल का? 32 धावांचा पाठलाग आहे. धावसंख्या या ठिकाणी फलकावती छोटीशी संत गतीने लगावली गेलेली आहे, परंतु त्याला वेग देणं गरजेचं असेल जर ही टोटल चेस करायची असेल तर. दरम्यान 2 षटकं संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती आपण पाहिल्या 10-10 10 धावा 1 गडीच्या मोबदल्या अंतरावर पाहतोय श्री साई संघ. आता मात्र इक्वेशन काय सांगते? 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. तिसरा षटक पॉवर प्लेचा कोणता गोलंदाज घेऊन येईल तोपर्यंत आपण डीजेलाच देऊया संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा या मैदानामध्ये स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4. दोन षटक 10 धावा फलकावती. पॉवर प्लेचं षटक. ही म्युझिक म्हणजेच आपण एकतर फ्रीडचा चेंडू दर्शवतोय षटक चालू असताना आणि षटक संपलेले असताना आपण पाहतोय पॉवर प्लेचा इशारा आपल्याला दिला जातोय या म्युझिकने. दरम्यान पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज अक्षय येतोय गोलंदाजी मार्गवती. हे पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय रोहित आणि सनी आणि पासवान ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सनीचा या स्ट्राईकला पासवानला पाहतोय, सनी नॉन स्ट्राईकला एंडला आहे. 32 धावांचा पाठलाग. पॉवर प्लेचा पहिला षटक आखून टप्प्यात चेंडू, त्या चेंडूवरती आपण पाहतोय नोचा इशारा. अक्षयचा पहिला चेंडू नो, परंतु चेंडू गेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. फक्त ना फक्त नोची धाव भेटेल. पासवान या ठिकाणी वाचलेला आहे म्हणजे नो वरती फ्रीडचा इशारा या ठिकाणी पंचांकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ही म्युझिक सुद्धा फ्रीडची इशारा देत असताना कोलटप्याच्या नुसार बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहिला दर्शक. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार येतोय पासवानच्या बॅटीतून. चेंडू एक फ्रीडचा चेंडू होता. निश्चितच फ्रीडचा चेंडू म्हणजे एक मेजवानी होती आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती पासवाननी चौकार पास केलाय. आखो टप्प्यात चेंडू वाट पाहिली त्या चेंडूची आणि अखेरक्षणी दिशा दिली या ठिकाणी आपण पाहतोय. आणि नोचा इशारा पंचांकडे दिला जातोय म्हणजे नो +1. धाव संख्येमध्ये 2 ने वाढ. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल जो पिवळ्या कलरचा कपडा आहे तो सोडून बसायचा प्लीज आणि सोडून उभा राहायचा आहे. पुढे चेंडू आखो टप्प्याचा होता निश्चित, परंतु आपण पाहतो बॅटची कडा फक्त लागली. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका जबडे विघ्नेश पडदा सोडा प्लीज. एक ने धाव फलक पोहोचलाय. 18 धावसंख्या. कोलो टप्प्याच्या सर्व बॅटर मारला फटका. खूपच चांगला फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय मार्फत या ठिकाणी केलं जाते. एकच धाव भेटू शकेल. 19 वरती धाव फलक सरकले. अजूनही आपण पाहिलं तर 13 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी चेंडूंची संख्या आपण पाहिलीत अजूनपर्यंत 9 बॉल आहेत. ओहो सुलभ सुरेख क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अजून याच्या अडवला चेंडूला एकच धाव घेतली गेलंय. चला 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावांचं इक्वेशन समोर आहे. पासवान ऑन साइडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आलाय. अभिनी अडवलाय चेंडूला फेकलाय तोपर्यंत एकच धाव घेतली गेली. एका धावांची धाव फलक 1 ने अजून पुढे सरकले जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. लास्ट बॉल असेल या षटकातला आणि 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. ओहो बॉब या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेला मारला फटका. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती. एका धावण्याची या ठिकाणी हे षटक पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण पाहतोय धाव फलकावती धावा आहे 22 22 धावा आणि शेवटचं षटक म्हणजेच 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज येऊन राहते श्री साई संघासाठी. कुठेच राहू नका, पाहत राहा. 6 मध्ये 10 डिफेंड होतील या चेस होतील, परंतु एक विश्रांती एक डीजेची धून ऐकल्यानंतर अभि आलाय गोलंदाजी मार्गवती शेवटचं षटक हाताळण्यासाठी.
आपण पाहत होते या ऑन साईडला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना. आता मात्र गोलंदाजी मार्गमध्ये येतोय ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 10 डिफेंड करायचे आहेत. पासवान सनी ही जोडी मैदानामध्ये आहे. वन डाऊनला पासवान आले, एक चौकार त्याच्या बॅटीतून आलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय अवी समोर खेळताना पाहायला मिळणार आहेत. बॅटीची कडा लागून चेंडू यशींवरती त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. पासवानला या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जावं लागते. अजून एक विकेटचा पतन. अजून इक्वेशन मध्ये या ठिकाणी बदल होतोय, फेर बदल होतोय. सुचित आलाय नवीन फलंदाज. फलंदाजी मार्कवरती सेकंड डाऊनचा फलंदाज. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण झालंय, अडवलंय, फेकी आलाय. एक धाव कंप्लीट केली गेलाय. एका धावनेची धावफलक एकने अजून पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 2-4-24 24 या आकड्यावरती. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलामध्ये 8 धावा करायच्या आहेत. 3 बॉल 8. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढा लागून चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडीचं पतन. सनी बॅक टू डिपार्ट, गॉन. बारीक बारीक पाणी बर ये माझी गंगे दिन तुला गौसा. बारीक बारीक पाणी पर ए माझ्या लक्षात दिल तुला गौसा. हे बारीक बारीक पाणी बर ये माझी गंगे दिन तुला गौसा. चला 2 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज फलंदाजी मार्गमध्ये आहे. मागच्या सामन्यात 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना चेस झाला होता. आता मात्र 2 मध्ये 8. चेंडू चांगला पडलाय. एकाच धावांचा चेंडू पडला म्हणजे जर शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडू मध्ये आपण पाहतो औपचार तर आलेली आहे. जर गोलंदाजीने चुकी केली तर निश्चित पुन्हा एकदा श्रीसाई संघ सामन्यामध्ये येऊ शकेल. परंतु गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतो. वाईटचा इशारा पंचांकडनं झालाय. आव्हानाच्या स्वरूपात धावपकाला पुढे सरकलाय. 1-6. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. 1-5 वरती मॅच येते. अजून एक टाकला तर संधी येऊन राहील श्रीसाई संघाला, परंतु संधी येईल का यावर तुझं लक्ष असेल. दबाव खाली आहे गोलंदाज अवी. या ठिकाणी थोडस चर्चा केली जाते. चर्चा कानमंत्र दिला जातोय शैलेशच्या मार्फत. तू टाक, चेंडू चांगला पडेल, फक्त मध्ये टाक. मध्ये टाकला तर आपण सामना जिंकू शकतो, मध्ये नाही टाकला आव्हानाची एक संधी श्रीसाई संघाला येऊन राहील. दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी बाद आणि साई श्रद्धा संघ हा मॅच जिंकलेला आहे. नरगिसचा डॉक्टरियो गोल्या घेऊन आला ग, गोल्या घेऊन आला. नजबरचा डॉक्टरियो गोल्या घेऊन आला ग, गोल्या घेऊन आला. वाड्याचा डॉक्टरियो गोल्या घेऊन आला ग, गोल्या घेऊन आला. चला टॉस साठी यायचं या ठिकाणी.